सुसंस्कारशील पिढी घडवण्यासाठी शिक्षण योगी हा गौरव ग्रंथ प्रेरणादायी. कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांचे प्रतिपादन. शिक्षण क्षेत्रात मागील 37 वर्षापासून अनेक उपयुक्त ठरतील असे शैक्षणिक उपक्रम राबविलेल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित पवळे या व्यक्तिमत्वावरील शिक्षण योगी गौरव ग्रंथ सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी केले. ते नांदेड येथील हॉटेल ताज पाटील सभागृहात शिक्षण योगी गौरव ग्रंथ प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे होते. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, ॲडव्होकेट डी.के. हांडे, माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत, गोदातीरचे संपादक केशव घोनसे पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, पूर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, पूर्व शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, इंजिनियर शेरा पाटील, मधुकरराव देशमुख, कल्पना डोंगळीकर आदींची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी संपादन आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांनी पाठराखण केलेला 57 लेखांचा गौरव ग्रंथ निर्मल प्रकाशनने सिद्ध केला आहे. पुढे बोलताना कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर म्हणाले, पंडित पवळे यांच्यात अनेक चांगले गुणविशेष आहेत. ते उत्कृष्ट काम करतात. म्हणूनच एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर गौरव ग्रंथ वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संपादित केलेली ही गोष्ट गौरवाची आहे. चांगले शिक्षक कसे घडतील हे आता आपणाला पाहावे लागणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या भाषणात पंडित पवळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की पंडित पवळे यांच्यासारखे शिक्षक म्हणजे समाजाची बौद्धिक संपदा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत आपल्या भाषणात म्हणाले की पंडित पवळे हे साने गुरुजींच्या परंपरेतील निष्ठावान शिक्षक आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्व सनदी अधिकारी एकनाथ मोरे म्हणाले, चांगल्या विद्यार्थ्यांची व विचारांची पाठराखण करणाऱ्या कुलगुरू व विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हातून एखाद्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकाच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणे ही भाग्याची गोष्ट आहे. प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट डी.के. हांडे यांनी विद्यार्थ्यांना दैवत मानणाऱ्या शिक्षकावरील गौरव ग्रंथ सर्वांनी वाचण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात कामाजी पवार यांनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पंडित पवळे शिक्षक लाभले ही भाग्याची बाब असल्याचे सांगून पवळे यांनी पुढच्या काळात मराठा सेवा संघाच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचे काम करावे असे सांगितले. प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि अरुणा जाधव यांच्या सुरेल आवाजातील जिजाऊ वंदनेने प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली. स्वागतपर मनोगत प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी केले. सुरेख सूत्रसंचलन इंजिनियर शिवाजीराजे पाटील यांनी केले. सोहळ्यास लेखक, समीक्षक, पत्रकार यांच्यासह सर्व समाजातील स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट प्रशांत पवळे, दीपक पावडे, प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे, पंडित कदम मंगल सांगवीकर, ॲडव्होकेट सतीश जाधव, संजय हंबर्डे, ॲडव्होकेट प्रवीण मोरे यांच्यासह गौरव ग्रंथ समिती, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रकाशकांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार मनोगतात उपस्थितांविषयी कृतज्ञता पंडित पवळे यांनी व्यक्त केली. यावेळी अनेकांनी पवळे दाम्पत्याचा सुहृदय सत्कार केला. 30 वर्ष ज्यांनी अव्याहतपणे समाजाची सेवा करण्याचा, विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य केलं, त्यांचा अशा प्रकारे सन्मान होणं हे मला असं वाटतं की खूप आवश्यक अशी बाब आहे. परंतु प्रत्येकाच्याच नशिबी अशा प्रकारचा सोहळा येतो असंही नाही. कोणीतरी उल्लेख केला की साक्षात कुलगुरूंनी
एका आदर्श शिक्षकाचा सत्कार करण्याचा योग यावा किंवा त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्यावरती संपादित झालेल्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन व्हावं ही मला असं वाटतं की कुठल्याही शिक्षकाच्या जीवनामध्ये अतिशय मोठी अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की पवळे सरांच्या सारख्या शिक्षकांची खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे. पंडित सर, म्हणजे आपल्याकडे अजून एक अपेक्षा आहे. आपण स्वतः तर खूप हाडाचे शिक्षक होता, आपण खूप समाजामध्ये पिढ्या घडवलेल्या आहेत. आपण अजूनही जसं शतायुष्य आपल्याला इथं शुभेच्छा दिलेल्या आहेत, माझा अजून एक, आपण 10-15 शिक्षक एक चांगले घडवावेत, म्हणजे 5-50 पिढ्या तयार होतील. आपण जर एवढं काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण शतायुष्य अजून आपल्यामध्ये व्हायला काहीच अडचण येणार नाही. सरांसारख्या शिक्षकांचा या माध्यमातून वारंवार आपण सत्कार करावं, त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं शिक्षक अजून या पिढीमध्ये येतील. नाहीतर शिक्षक रिटायर झाल्यावरती मग ते वेगवेगळ्या पद्धतीने कुठं हॉटेल काढतात, कुठे काय काढतात. परंतु सरांचं पुन्हा कौतुक करतो, सर आपल्यावरती लोकांनी लिहितात, याचा अर्थ आपण अजूनही काम करतायत. नाहीतर समाज इतका हुशार झालेला आहे, तो सहसा कोणावरती लिहित नाहीत. आणि मग अशा याचं प्रकाशन तर आमचे संपादक प्राचार्यही करणार नाहीत. म्हणून तुमचं मनापासून कौतुक. विद्यापीठाच्या वतीनं तुम्ही शतायुष्य व्हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटते असे एक हाडाचे शिक्षक त्यांनी सगळ्या हजारो विद्यार्थी घडवण्यामध्ये, त्याचबरोबर स्वतःचं घर, स्वतःचा परिवार, नातेवाईक आणि समाज घडवण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले, असे पंडित पवळे सर यांना मी त्यांच्या भविष्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आता मोकळे झालेला आहात, शिक्षणाच्या बंधनातून मोकळे झालेले आहात. आता मराठा सेवा संघासाठी पूर्ण वेळ द्यावा अशी विनंती करतो. सेवानिवृत्त व शिक्षक योगी या ग्रंथाचा सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्के सर, तसेच उमापसाहेब, सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवारसाहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थित एक चांगल्या प्रकारचा आपुलकीचा सोहळा या ठिकाणी साजरा झाला आहे. खरोखर पाहिलं असताना पंडितराव पवळे सर हे आमच्या विष्णुपूरला होते. विष्णुपूरला एक चांगल्या प्रकारचं उभारणीचा पाया सुरुवात हे पवळे सर व त्यांचे सर्व सहकारी झालेले. ते एक आदर्श शिक्षक, राष्ट्रपुत शिक्षक होते. आणि खरं म्हणलं तर त्यांचा अनुभव मी सगळ्यात जास्त जवळून घेतला आहे. आणि त्यांनी एवढं सांगतो, एक मन आहे, रोड एक शेतातून ते दिल्लीपर्यंत नेण्याचं काम करतो, पण एका जागीच राहतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना एक उच्च याच्यापर्यंत येतो, तो एका जागीच राहतो. तो सेवानिवृत्त झाल्यासुद्धा शिक्षक एका जागी असून सगळ्याला चांगल्या प्रकारचं काम करतात. आज त्यांचं काम एकदम सर्व क्षेत्रात सर्व चांगलं आहे. आणि त्यांचं आज बघितलं असतं आदर्श असताना, ज्यावेळेस शिक्षक असताना त्यांची जी माणुसकी आणि शिक्षक असल्यावर जी माणुसकी, त्याच्यामध्ये काही कुठलाही फरक पडला नाही. आलेल्या पदाधिकाऱ्याला, आलेल्या विद्यार्थ्यांना कसं करू आपण सेवेत काम करत आहोत असं त्यांनी त्या प्रकारचं काम करतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याला 5 महिन्यानंतर आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेतात. कारण ती आचारसंहिता, आता आचारसंहितेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाला काही नसते, पण ते सुद्धा त्यांनी उल्लंघलेलं नाही. एवढं कौतुक सरांनी करून आचारसंहिता संपल्यानंतर आज यांनी एक मोठा चांगल्या प्रकारचा सहकुटुंब कार्यक्रम घेतला आहे. त्या कार्यक्रमात आम्ही 100% सहभागी जाऊ आणि त्याचं पुढील जीवन त्यांचं एक आयुष्यमय सुख समृद्धीचं चांगल्या प्रकारे जावं अशी ईश्वराच्या चरणी सर्व नांदेडमधील दक्षिण मतदारसंघातल्या तर्फे मी अशी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.